नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका कर निर्धारण संकलन खात्यांतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याच्या पूर्वी तुम्हाला संपूर्ण जाहिरात माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरताना चुका होणार नाहीत. ओके, तर चला मित्रांनो, जाहिरात आपण समजून घेऊया. तर बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कर निर्धारण व संकलन खात्यांतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, निरीक्षक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि हे जे पद आहे मित्रांनो, तर ते गट क म्हणजे ग्रुप सी लेवलचं पद आहे. आणि 178 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. आणि यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिसत असेल मित्रांनो, mcgm.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत. या वेबसाईटला गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोस्पेक्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर करिअर्स ऑल या ऑप्शनमध्ये जायचं आहे. नंतर रिक्रुटमेंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असेसमेंट अँड कलेक्शन या ऑप्शनमध्ये फॉर्म भरण्याची लिंक भेटून जाईल. हा फॉर्म भरताना मित्रांनो तुमच्याकडे एक व्हॅलिड ईमेल ID असणे आवश्यक आहे. पदाचे नाव बघा मित्रांनो, निरीक्षक. आणि याची जी वेतन श्रेणी आहे मित्रांनो, तर ती 29,200 ते 92,300 म्हणजे एवढी तुमच्या पेमेंटमध्ये वाढ होऊ शकते. 178 पद आहेत मित्रांनो. गट क म्हणजे ग्रुप सी लेवलचं पद आहे. खाली बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कॅटेगरीवर जागा दिलेल्या आहेत. एकूण 178 जागा आहेत. कॅटेगरीवर जर तुम्ही जागा बघितल्या मित्रांनो, तर अनुसूचित जातीसाठी 11 जागा आहेत. नंतर अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत. विमुक्त जातीसाठी 3 जागा आहेत. नंतर NT बससाठी 4 जागा आहेत. NT क साठी 2 जागा आहेत. पुढे तुम्ही इतर मागासवर्गीय म्हणजे OBC कॅटेगरीसाठी 32 जागा आहेत. नंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 18 जागा आहेत. पुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 जागा आहेत. आणि खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी 87 जागा आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी जागा दिलेल्या आहेत. खाली तुम्ही सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू अशा पद्धतीने जागांचं कॅटेगरीज बघू शकता. पुढे महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत. तर या भरती संदर्भात मित्रांनो जे काय अधिकार असतील तर ते संपूर्ण आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना असतील. म्हणजे भरती रद्द करणे किंवा भरतीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या संदर्भात सर्व अधिकार हे बृहन्मुंबई महानगरपालिका यांना असतील. ओके. पुढे दिव्यांग उमेदवार जर असतील मित्रांनो आणि त्यांना जर 40% कमी दिव्यांगत्व असेल तर ते उमेदवार जे आहेत तर ते दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अर्ज केल्यास ते अपात्र ठरवण्यात येतील. ओके. तर तुम्हाला 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या सर्टिफिकेट तुमच्याकडे तसं असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, जर दिव्यांग उमेदवार उपलब्ध झाल्यास ती जे पदे आहेत तर ती खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील, असं त्यांनी 5 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दिव्यांग उमेदवार जर त्यांची पात्रता जर पूर्ण करू शकत नसतील तर ते सर्वसाधारण गटातून अर्ज करू शकतात, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्या गुणवत्तेनुसार त्यांची निवड करण्यात येईल. ओके. पुढे 8 नंबरचा पॉईंट बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे. खूप मुलांना हा पॉईंट माहीत नसतो. मित्रांनो, जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल आणि तुमच्या कॅटेगरीसाठी जागा नसतील तर तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचा आहे. ओके. तुमचा ओपनच्या जागांसाठी विचार केला जाईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर SC कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुमची कॅटेगरीज तुम्ही सिलेक्ट करायची आहे फॉर्म भरताना. तुमचा विचार जो आहे तर तो ओपनच्या जागांसाठी केला जाईल. पुढे सामाजिक व समांतर आरक्षण यामधील महत्त्वाचे मुद्दे बघा मित्रांनो. महिलांसाठी 30% प्रमाणे आरक्षित पदं आहेत आणि त्या पदासाठी जर मित्रांनो महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास, या ठिकाणी बघा मित्रांनो, महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे जी आहेत तर ती पदे त्याच प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष उमेदवारांकडून भरण्यात येतील. म्हणजे मित्रांनो, ज्या जागा महिलांसाठी आहेत ज्या कॅटेगरीमधून आणि त्या कॅटेगरीमधून मित्रांनो महिलाच उपलब्ध न झाल्यास तर त्याच कॅटेगरीमधील ती पदे पुरुष उमेदवारांकडून भरण्यात येतील, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. माजी सैनिकांसाठी मित्रांनो 15% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी मित्रांनो 5% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. आणि भूकंपग्रस्तांसाठी 2% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. पुढे खेळाडूंसाठी 5% प्रमाणे आरक्षित पदे आहेत. तर या पदासाठी मित्रांनो जर तुम्ही खेळाडू उमेदवार असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रमाणपत्राबाबत जर शंका उद्भवल्यास तर तुम्ही आयुक्त संचालक क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडून विचारणा करण्यात येईल. तर तुमच्याकडे मित्रांनो सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, निरीक्षक या पदाकरिता आवश्यक अर्हता सांगितलेली आहे.
तर उमेदवार जो आहे तर तो कोणत्या शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमचं 10वीला असताना तुमचा 100 गुणांचा मराठी विषय असणं आवश्यक आहे. ओके. पुढे त्यांनी MSc बद्दल सांगितलेलं आहे. तर तुमचं MSc झालेलं असेल ते पण चालेल, आणि तुमच्याकडे वगैरे ट्रिपल्स वगैरे जर कोर्स तुम्ही केलेला असेल तर तो पण चालेल. ओके. आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, MSc वगैरे हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही ते सर्टिफिकेट सादर करू शकता असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमचं इंग्रजी आणि मराठी टायपिंग झालेलं असणं गरजेचं आहे. 30 शब्द प्रति मिनिट हे जे सर्टिफिकेट आहे तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे निरीक्षक या पदाकरिता मित्रांनो आवश्यक वयोमर्यादा बघा. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल, जे खुला प्रवर्ग या कॅटेगरीमधील उमेदवार असतील तर ते 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे एवढ्या वयापर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुम्ही मागास प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्ही 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्ही 18 वर्षे ते 45 वर्षेपर्यंत फॉर्म भरू शकता. पुढे तुम्हाला तुमच्या परीक्षेचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुमच्या परीक्षेचा जो दर्जा आहे तर तो पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमचे जे 2 विषय आहेत मराठी आणि इंग्रजी, तर यांचा दर्जा जो आहे तो 12वीपर्यंतचा असेल असं पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर परीक्षेचे विषय बघा मित्रांनो. तुम्हाला मराठी भाषा व्याकरण असेल, 10 प्रश्न त्याच्यावर असतील आणि ते 20 गुणांसाठी असतील, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी असेल. तसेच इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न 20 गुणांसाठी. नंतर सामान्य ज्ञान याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी. नंतर अंकगणित याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी. आणि पुढे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 याच्यावर मित्रांनो तुम्हाला 50 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, म्हणजे एकूण तुम्हाला 200 गुण असतील. आणि यासाठी तुम्हाला 120 मिनिटं आहेत कालावधी. परीक्षेचा कालावधी जो आहे तो 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला असतील. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, की गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला एकूण गुणात 200 मार्क, तर तुम्हाला 45% गुण पाडणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 90 मार्क पाडणं आवश्यक आहे. 45% म्हणजे 90 गुण. ओके. पुढे अंतिम निवड यादीबद्दल महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत, तरी पॉईंट नीट लक्षात घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमची जी अंतिम निवड यादी आहे आणि त्यामध्ये जर असे काही उमेदवार असतील की यांना समान गुण पडलेले असतील तर पुढे काय करायचं. तर ज्या उमेदवारांना समान गुण पडलेले असतील तर त्यांना त्यांचे जे ग्रॅज्युएशन आहे तर त्यांना जास्त मार्क असतील तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. ओके. आणि जर त्यांना ग्रॅज्युएशनला पण समान मार्क असतील तर पुढे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे जो उमेदवार आधी पास झाला असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. आणि जर तुमचा दिनांक पण जर सेम असेल तर पुढे अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास धारण केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य देण्यात येईल. आणि जर तुमचा जर हा मुद्दा पण मित्रांनो जर तुमचा सेम असेल तर पुढे त्यांच्या वयानुसार त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि जो ज्याचं वय जास्त असेल तर त्याला आधी प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी पुढच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो. ओके. आणि तुमचं वय पण सेम असेल मित्रांनो तर तुमच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आडनावाच्या आद्याक्षरानुसार तुमची निवड करण्यात येईल. ओके. पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे mcgm.gov.in. या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ओके. आणि अर्ज कसा करायचा मित्रांनो, तर तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. अर्ज भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जी अर्जाची प्रिंट आहे तर ती स्वतःजवळ काढून ठेवायची आहे. आणि तुमचे पेमेंट केलं आहे तर ती पावतीसुद्धा स्वतःजवळ ठेवायची प्रिंट काढून. तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते लागू शकतं. ओके. तर ते खूप महत्त्वाचं आहे. पुढे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला 20 सप्टेंबर 2024 ते 19 ऑक्टोबर 2024 या डेटमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. खाली तुम्हाला ऑनलाईन फी दिसत असेल. ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो 1000 रुपये फी आहे. मागास प्रवर्गाचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. आणि जे अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता 900 रुपये फी आहे. आणि तुम्ही एकदा पेमेंट केलं मित्रांनो तर ते नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला ते परत मिळणार नाही. आणि कोणत्याही कारणास्तव जर पदभरती प्रक्रिया स्थगित झाली तर उमेदवारास शुल्क परत करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे दिव्यांग उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी जर दिव्यांग उमेदवार असतील आणि त्यांना जर रायटरची गरज असली मित्रांनो तर त्या उमेदवारांनी जे आहे तर ते स्वतःच्या स्तरावर रायटरची व्यवस्था करणे गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि जर दिव्यांग उमेदवार असतील
तर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला निवड प्रक्रियेदरम्यान त्यांच्यासमोर सादर करायचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, ओळख पटवणे. तर यासाठी तुमच्याकडे जे आयडेंटिटी कार्ड आहेत तर तुमचे कोणते लागतील, कोणते महत्त्वाचे आहेत आणि कोणते लागणार नाहीत ते या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे. तर आयडेंटिटी कार्ड कोणतं लागेल, तर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते पण चालेल, तुमच्याकडे पासपोर्ट असेल ते पण चालेल, नंतर तुमच्याकडे कायमस्वरूपी जर तुमच्याकडे लायसन असेल, ड्रायव्हिंग लायसन, तर ते पण चालेल, तुमच्याकडे वोटर आय डी असेल तर वोटर आय डी पण चालेल, नंतर बँकेचे फोटोसह अधिकृत असलेले पासबुक ते पण चालेल, नंतर राजपत्रित अधिकाऱ्याने अधिकृत लेटर हेडवर जारी केलेला फोटोसह ओळखीचा पुरावा असेल तुमच्याकडे तर तो पण चालेल, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते पण चालेल, शाळा चित्रासह तुमच्याकडे आधार कार्ड असेल डाउनलोड केलं तर ते पण चालेल. खाली बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सीधा पत्रिका व शिकाऊ वाहन परवाना हे ओळखीचा पुरावा म्हणून वैध असणार नाही. म्हणजे तुमच्याकडे जे तुमचं रेशन कार्ड आहे तर ते तुमचं ओळखीचा पुरावा म्हणून वैध असणार नाही आणि शिकाऊ वाहन परवाना म्हणजे लर्निंग लायसन ते पण चालणार नाही ओळखीचा पुरावा म्हणून. ओके, तर या ठिकाणी हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी टीप दिलेली आहे की जे महिला कॅन्डिडेट असतील आणि त्यांचं जर लग्नानंतर नावात बदल झालेला असेल तर त्यांच्याकडे मूळ राजपत्र किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस तुम्हाला सादर करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तर हा पॉईंट नीट लक्षात घ्या. ओके, पुढे ऑनलाईन परीक्षेला जाताना तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असली पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे परीक्षेसाठीचे वैध प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट, तुमचं मूळ फोटो ओळखपत्र म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड, नंतर तुमचं फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स पण घेऊन जायचे आहे आणि तुमच्याकडे परीक्षा शुल्क ऑनलाईन पावती भरल्याची ई पावती ही पण घेऊन जायची. मित्रांनो त्यांनी या ठिकाणी हे 4 पॉईंट सांगितलेले आहेत. तर तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे परीक्षेला जाताना. ओके, तर हे पॉईंट नीट लक्षात घ्या मित्रांनो. पुढे सर्वसाधारण अटीच त्यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये त्यांनी एवढं सांगितलेलं मित्रांनो की या भरती संदर्भात जे अधिकार असतील तर ते सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका यांना असतील. म्हणजे भरती प्रक्रिया जर कोणत्या टप्प्यावर जर थांबवण्यात आली तर ते सर्व अधिकार त्यांना असतील, मुंबई महानगरपालिका त्यांना असतील. आणि उमेदवाराचा ईमेल आय डी व पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोडसह सुस्पष्ट पूर्ण असावा. म्हणजे तुम्ही जेव्हा ॲड्रेस भराल मित्रांनो फॉर्म भरताना तर तुमच्याकडे पिनकोड नीट टाका. म्हणजे तुम्हाला जर त्यांना काही लेटर वगैरे पाठवायचं असेल पोस्टाने वगैरे तर तुम्हाला ती माहिती नीट भरणं आवश्यक आहे. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर एवढे मुद्दे बघितलेले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील ते सर्व डॉक्युमेंट पण मी सांगितले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब ठेवा, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.